आपल्या सोबत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर. सर, आज महत्त्वाची बैठक शेतकरी कर्जमाफीबाबत होत आहे. काल तुम्ही 2 वेळा बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. काय यापूर्वीही माननीय मुख्यमंत्र्यांनी ही बैठक लावली होती. राजू शेट्टी, अजित नवले, महादेव जानकरांनी बच्चू कडू यांना बोलवलं होतं, पण त्यांनी बैठकीला पाठ फिरवली. 26 तारखेला, 27 तारखेला, 28 तारखेला 3 दिवस मी बच्चू कडूंशी बोललो, महादेव जानकरांशी बोललो आणि राजू शेट्टीशी बोललो, आणि त्यांना सांगितलं की सरकार सकारात्मक आहे. शेवटी इतकी उच्चस्तरीय बैठक लावली आहे की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे चीफ सेक्रेटरी, आणि यातनं बैठकीतनं तोडगा काढू. त्यांना बैठकीवर विश्वास नव्हता. ते म्हणले बैठका खूप झाल्यात, त्यामुळं त्यांनी आंदोलन केलं. तर आंदोलन त्यांचा अधिकार आहे, पण शासनाची भूमिका ही पॉझिटिव्ह आहे. आमच्या सरकारने ठरवलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. पण कर्जमाफी करण्याकरता जे काही आज राज्याचा शेतकरी आहेत, तर शेतकऱ्यामध्ये शेवटी बँकाचं कर्ज आहे, आणि कुठल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज माफ करण्याची गरज आहे. काही लोकांना घरं बांधलेले आहेत मोठे मोठे शेतामध्ये, त्यांनी दाखवलं आहे लोन. काहींनी फार्म हाऊस बांधले, त्यांनी लोन दाखवलं आहे. त्यामुळं राज्यातील पात्र शेतकऱ्यांना, ज्यांना खरंच गरज आहे, 40 वर्षापासून शेतीमध्ये राबतात, कर्ज संपत नाही, अशाची कर्जमाफीची गरज आहे. आणि आज तर शेतकऱ्यांना खरी गरज काय, कुठल्या ना कुठल्या मार्गातनं पिकाची नुकसान भरपाई, यातून कॅश पैसे दिले पाहिजे. कर्जमाफीचे पैसे कुठे जाणार आहे? बँकात जाणार आहे. त्यामुळं बँकाचं कर्ज आपण त्या ठिकाणी पूर्ण या राज्याची संपूर्ण चौकशी, जी समिती नेमली आपण कर्जमाफी करता, ती समिती अभ्यास करत आहे. निश्चितपणे मला विश्वास आहे की आमचं सरकार कर्जमाफीकडे चाललं आहे, पण त्याला जो काही वेळ लागेल, जो काही त्याला टाईमलाईन लागेल, ती द्यावी लागेल. तर आंदोलनकर्ते टाईमलाईनवर त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही. ते आजच कर्जमाफी करा, आजच कर्जमाफी करा, अशी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे. सरकार पॉझिटिव्ह आहे. सरकार चर्चा करेल. आज मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे, त्यातून निर्णय होईल. कोण कोण असणार आहे बैठकीमध्ये, आणि जी समिती नेमली ती कुठल्या कुठल्या क्रायटेरियांवर अभ्यास करतायत कर्जमाफी देण्यासाठी? नाही, मूळ काय आहे, शेतकरी ज्याला खरंच गरज आहे कर्जमाफीची, जो अजूनही 40 वर्ष शेतात राबतो, कर्ज संपत नाही आहे, आत्महत्येकडे चालला आहे, त्याने आत्महत्या करू नये. सरकार कर्ज माफ करणार आहे, पण खरे निकष काय असले पाहिजे? काही तर निकष लागेल ना. धनदांडग्या लोकांचं कर्जमाफ झालं पाहिजे की गरीब शेतकऱ्यात झालं पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्यात झालं पाहिजे? हा जरा आपल्याला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि तो अभ्यास सुरू आहे. बच्चू कडू आज म्हटले, तुम्ही जे म्हणताय तेच बच्चू कडू म्हटले की श्रीमंत शेतकऱ्याचं नाही झालं तरी चालेल, अधिक श्रीमंत शेतकऱ्याचं नाही झालं तरी चालेल, पण गरीब शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हायला पाहिजे. त्याला तर जिल्हावाईज याद्या प्रिपेअर करणे, त्याचं त्या ठिकाणी सर्व हा मोठा निर्णय आहे. आणि एकंदरीत यावर्षी अतिवृष्टी, यावर्षी पुराणी, याचा 32,000 कोटीचा बोजा, आणि हा जो पैसा आपण देऊ कर्जमाफीला, हा कर्जमाफीचा पैसा बँकाला जाईल. बँकेतलं 7/12 तर तुमचा कोरा होईल, पण पैसा कोणाला गेला? शेतकऱ्याच्या हातात जाणार का? समजा 1 वर्षाने केली तर काय होईल? कर्जाचं व्याज वाढेल. ते व्याज कोण भरणार आहे? शेवटी सरकारच भरणार आहे. त्यामुळे कर्जमाफी आज केली की उद्या केली, कर्जमाफी होणार आहे, 7/12 कोरा होणार आहे. पण तो केव्हा करायचा? त्या ठिकाणी टाईमलाईन काय असली पाहिजे? सरकारचं बजेट त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे सरकारने. शेवटी आज 32,000 कोटी शेतकऱ्यांना, मग अजून त्या ठिकाणी कर्जाचे पैसे, एक साधारण थोडा लेट झाला काही काळ, तर काय होईल? बँकाचं कर्ज व्याज वाढेल ना, आणि व्याज कोण भरणार आहे शेवटी? मग ते कर्जासहित व्याज सरकारच भरणार ना. बँकांना हमी द्या, कर्जमाफी लागेल तर काही दिवसानं करा, आता GR काढा. असं कुठली बँक तगादा लावतो शेतकऱ्यांना? आता हेच म्हणणं आहे, अशी कुठली बँक आहे का जी शेतकऱ्याला तगादा लावून शेतकऱ्याची पिळवणूक करत आहे? सरकार त्यावर कारवाई करेल. सरकारने सर्व बँकांना कुठलंही कर्ज वसूल करायचं नाही, शेतकऱ्याला तगादा लावायचा नाही, कुठलंही अनुदान गव्हर्नमेंटचं जे आहे शेतकऱ्याला ते कापायचं नाही. बँकेला स्टॉप केलेला आहे, तर बँका स्टॉप आहे. बँका कुठलाही त्या ठिकाणी तगादा लावत नाही. कोणीतरी शेतकऱ्यांना सांगावं की यांनी नोटीस काढली बँकेने, आपण त्या बँकवर काय सरकार योग्य निर्णय करेल. पण आजच त्या ठिकाणी आपण बँकेची हमी घ्यायची गरज काय? त्या बँकांना त्या ठिकाणी हे करायची गरज काय? आज मुळात शेतकऱ्याला मदत करणे, शेतकऱ्याला कॅशची गरज आहे.
शेतकऱ्याला रबीची गरज आहे, शेतकऱ्याला रबीचे पीक देण्याची गरज आहे, शेतकऱ्याच्या शेतात पांढऱ्या रस्त्याची गरज आहे. कर्जमाफी करणार आहे, कर्जमाफीपासून सरकार पडत नाही. आमचा मॅन्युफॅक्चरो आहे, आमचा संकल्पनामा आहे, देवेंद्र फडणवीस सरकारचा संकल्पनामा आहे की आम्ही हे करणारच. पण आपल्याला थोडा वेळ बच्चू कडू आणि टीमला द्यावा लागेल. निश्चितपणे मला वाटतं की याच्यामधून मार्ग निघेल. महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आहे, लाडक्या बहीण योजनेचा बोजा आहेत. मग कर्जमाफीसाठी किती खर्च येईल असं वाटतंय आणि त्याची तरतूद कशी करणार सरकार? एक शेवटी मी वारंवार सांगतो की जी समिती आहे ती समिती काय करत आहे, ती समिती नेमकी खरेखुरे शेतकरी ज्यांना कर्जमाफीची गरज आहे त्याच्यासाठी वेळ मागत आहे. 36 जिल्हे आहे आणि मोठा डोलार आहे. आणि हा जो पैसा बजेटमध्ये येईल तो बजेटमध्ये बँकेत जाणार आहे. बँकेचं कर्ज नील होऊन जाईल. शेतकऱ्याचा आता आज काय मिळेल? 7-12 कोरा होण्याचा त्या ठिकाणी एक कोरा होईल. पण तो उद्याही करणार आहे सरकार. अच्छा, व्याज वाढलं शेतकऱ्याचं तर कुठं जाईल ते व्याज? कोण शेतकरी भरणार नाही आहे, सरकारच भरणार आहे. तारीख कधीपर्यंत कळेल, किती वेळ लागेल असं म्हणतायत? थोडा याच्यामध्ये आजच्या बैठकीत स्पष्टता येईल. आज माननीय मुख्यमंत्री बैठक घेत आहे. अजितदादा असणार आहे, एकनाथ शिंदेजी असणार आहेत, मी असणार आहे, आमचे सर्व उच्चस्तरीय अधिकारी असणार आहे, गिरीश महाजनजी असणार आहे, आम्ही सर्व मंत्री असणार आहोत, पंकज भोयर, आशिष जयस्वाल असणार आहेत, कृषी मंत्री असणार आहेत. तर मला असं वाटतं की यातनं योग्य मार्ग निघेल आणि एक निश्चित टाईमलाईन कळेल. पण थोडा याला या अतिवृष्टी, पूरहानी, पीकहानी याच्यामधून आपल्याला पहिला महाराष्ट्राला बाहेर काढावं लागेल. रबी पिकाकडे लक्ष द्यावं लागेल. शेतकऱ्यांना खतं सल्फेट मिळालं पाहिजे याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि याही गोष्टीला प्रायोरिटी द्यावं लागेल. कर्जाला प्रायोरिटी द्यावं लागेल. जरांगे पाटीलही आज बच्चू कडूच्या आंदोलनात आले. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, त्यामुळं कोण आलं त्याबद्दल माझा काही त्यांच्यावर आक्षेप नाही आहे. अवकाळी पाऊस पडतोय आता महाराष्ट्रामध्ये, तुम्ही पीक पाहणीला मुदत दिलेली आहे, काय निर्णय? नाही, पीक पाहणीचं काम 34% झालं आहे. खरं 100% झालं पाहिजे. आपण शेतकऱ्याची पीक पाहणी प्रत्येक वर्षी करतो. यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतामध्ये पाणी भरलेलं आहे. 3-4 महिने सतत पाऊस पडतो आहे. पीक पाहणी करायला वेळ, त्या ठिकाणी साईडला परिस्थितीच वाईट आहे. त्यामुळे पीक पाहणी करायची आहे म्हणून 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. खूप खूप धन्यवाद. होते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. महाराष्ट्र सरकार कर्जमाफी करणार, त्याचा अभ्यास सुरू आहे, समिती नेमलेली आहे आणि 7-12 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.